आज आलेल्या नाण्यांच्या इथं नवीन घरची उद्या पूजा आहे, पण आमच्या इथे काही सोय पाहिजे ना, खाली कामासाठी बोलले भिकारी आम्हाला येत आता कोथमीर सोलाला बोलली नी हर चुलीचा फाट्या लोट लोट ग सविता चुलीचा फाट्या लोट कोथमीर सोलाला घेतली तशी ना आम्ही आता मग तूच बोलली ना कोथमीर सोलतान नाही तर नारळाच्या वेळेला उखडतो आम्ही ना बाकी वाटाणे बिटाणं या जांभलात घे काय करशील जाऊन दे चल उद्या पूजा आहे ना आज बोनी करू देव बसल्या पाण्याची सुद्धा सोय नाही आता जाऊन दे उद्या डायरेक्ट जावला जाव किती लोकांची आयडिया नाही ना फुकट 100-200 बुरण अरे बाय कसं व्हिडिओ घेतो टाबाडी स्वतःची बोर शिवाय ना तिला हो करायला नाही होणार नाही जमणार आता बघून ये पोरे आलेल बघून ये काय रे आधीच काहीच चला या उद्या जावाला या काम खपला आता उद्या डायरेक्ट जावाला गुड मॉर्निंग गाईज आता जस्ट जातो नाण्यांच्या इथं तुम्ही रात्री बघितलंच असेल आम्ही सर्व घेतोय करायला तिथेशील बरंच सध्याचं काही भाजी वगैरे कापली आपण अद्रक वगैरे केला पेस्ट करता टाईम नाही तर मिक्सरचा भांडा जरा छोटा होता तर आता इथे काय त्यांचं चालले बघून ये सर्व आला असतील मी जरा लेट होतो रात्री जर का झोपच लागलं गरमीमुळं तर बघू यांचा तिथे काय कार्यक्रम किती काय आटापले द्या चल तिथं जाऊ आपण सातला साला ये हां तुमचं चुला आधी ना खुललं मग हांचाल नारळ ना यावी हांचाल अगरबत्त्या लगेच पूजा करू भाचा गाई साले सातल्या येण्याला आता बदल आहे उद्घाटन माझ्या हातचं हा दे मग हा ना आंब कापायला यायला लागलं काहीतरी लागेल मजबूत धारदार ना त्यासन आताच लेट झाली आहे जेवण हांजा त्याला अनुभव किंवा हां त्यांचे 4 पावशेर कमी आहे गाय इथं प्रसाद बनवायला घेतले छत्रे आले मामा पण आली दिसून जरा हेल्प करायला घेतली दिसून सकाळी 7ला बोलले 8ला रेडी नाही दूध वगैरे टाकले हो कायला काय टाकू हे सगळं टाकू काही प्रसाद रेडी आहे एकदम जबरदस्त खुशबू येतं गावठी घ्यायची छत्रेकरचे असं प्रसाद जबरदस्त लागतं चालू झाली दिवशी ताटावरून लवकर आले 8 पैसे पण आले त्यांची त्याचं जेवण थोडं लेट होत होते तर चालू आमचं लवकर शिजवण्याचा प्रयत्न चालू होते तिथे कांदा वगैरे कापायला घेतल्या नानामा पण आले इकडं रेडी थोडं तेल टाकले का होतं ना हां सुट्टंसं घटणार
म्हणजे घिच्यान चिपकते ना. बरोबर. म्हणजे असं माहीत असलं टाकेल का ना, माहीत नाही तिचं टाकून द्यायचं, माहितलंच नाही ना असं. हा मंडळी प्रसाद रेडी आहे बघा. किती मस्त दिसतं. कलर पण वास पण भारी दिसतं. एकदम जबरदस्त वास येतं. पण इथं घामाघूम झालं छत्री का. आता भाऊ कांदे कापा येत तिथं. आवाज इकडे ठेवता मग आता जस्ट आम्ही कांदे कापायला सुरुवात केली तशी. मला एवढे आता कटिंग करायला घेतं मी. सुरी तिकडं मलयाजलं सम्भूतं जलधारं मनोहरं हृदयानन्दं नित्यं चन्दनं प्रक्षिप्यमहं. सुट्टे पैसे असतील तर द्या 200 रुपये. संदर्भ कर्म फलप्रदमिति भुगिवलं समर्पयामि. एक पॉइंट टाका. कलकं कुलिशं नीलं पद्मरोगार्थमोक्षितम् एतानि पंचरत्नानि समर्पयामि. दोन्हीकडे थोड्या थोड्याशा दुर्वा व्हायच्या. त्वं दुर्वे मृतजन्मासि वन्दितासि दुर्गति सौभाग्यसन्ततिकरि सर्वकार्येषु शोभना इति दुर्वां समर्पयामि. आता परत नारळावरती घेऊन द्या. ओम कलश संस्थाप्यं समर्पयामि. पूर्णपात्रमिदं दिव्यं स्वीतदुण्डनं धारित्वा कलशे स्थापन विनस्यः. ते पंचामृतीने संपून घ्या. या नारळाला पूजयामी. दोन्ही कलशांवरती त्या अक्षता वाहून टाकायच्या. कलशे वर्णाय नमावाहनार्थ वायामी स्थापयामी पूजयामी. तुम्ही हे जरा आता इकडे या नारळाला आणि तिकडे त्या सुपारीला हळद कुंकू आहे. पहिले हळद घ्या. पहिले हळद नारळाला वाहून टाका. तिकडे सुपारीला कुंकू घ्या. कलशे हे बघा या बोटाने. कलशे वर्णाय नमः हरिद्र कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. कलशे वर्णाय नमः. दोन्ही कलशांवरती एक एक फूल ठेवून द्यायचं. इकडे पानांच्या इथे ठेवून द्या. थोडंसं कलश असा फिरवा पाहिजे. कलशे वर्णाय नमः सुगंधी पुष्पाणि समर्पयामि. दोन्हीकडे तुळस ठेवायची. तुलसी पत्रम नाही इथे ठेवून दे. तुलसी पत्रम समर्पयामि. गाईत शेठचं घर. बेडरूम मास्टर बाथरूम इथं मास्टर काय बोलतात ते मास्टर बेडरूम. थँक्यू. किचन सेम वरती पण यांचा जसं खाली तसं वर पण आहे. तर वर बघ सजवली का माहित नाही. गेलं माहित परत. बाबू ते आंब तिकडे घेऊन चला. आंब बेडरूम मधल्या बघू वर कसं काय केले त्या. गरम गरम बोलायचा. हा मस्त हवा आहे. आता काम पेंडिंग आहे. सेम आहे वरचा पण. वरती हवा एक नंबर आहे.
खालचं एकदम आमच्या इकडून तर पूर्ण सीन दिसतं एक नंबर. खोली पर्णशी एकदम जबरदस्त. हवा पण एक नंबर येते. म्हणजे बोलल्यासारखं काहीतरी वाटतं की म्हणून काहीतरी एकदम कूल हवा येतं. तर खोलीच्या प्लावापासून सर्व बिल्डिंग दिसतात इथून. हवा भारी येतं गरमीची म्हणजे एक नंबर इथे. कारण पत्रांची गरम हवा आपणं मारी इथं. हवा चला आपण आता आचार्यांच्या जवळ जाऊ. तिथं आत्या शेट आत्या तिकडे दारू मारतो. ऐकर आई घरी आहे. ऐकर या बाईचा ग ए बा इकडे बघ. या इजा वरचा मला ग आता इजा वरचा मला इलन पाठा बसवायची ऐक बोललो तर या व्हिडिओ करायला. तुमचं वाचवायचं असेल तर नका बोलू. हा अरे आमच्या बोलू बोला ना तुमची हरकी नाही ती. मग आता तू आईली निघली तिकडे गेली राहिला इथं आवाज तर द्या तू. हे साफ कर रे. पैसे देणार ना. पैसे नाही द्यासून आई इकडे बघ. मग अजून ना गाय जिरा अडकले. आमचे कूलर बिलर लावले आमचे प्रेम शेठनी. मस्त वास येतं. बरं वाटलं जरा कूलरचं अरेंजमेंट केलं एक नंबर. अग ह्यांचे भाषेतून काय एवढी नको रे जोरूच घाल बस. काही बटाटे बिटाटे सोडायला घेतले ना तर भाजी दुपार पण म्हणतो होतं पण थोडा लेट होता. डाल ना डाल पूजेला नको टाटा. काही सर्व काय आटपत घेतले. भेंडी वगैरे कापले. पेस्ट वगैरे केलं. एक कमी पडलं होतं रात्री शॉर्टेज केलं द्यावी. आता आंबे कापाचे आहेत. भाऊ पण आले. हा मी जे ज्या खण सांगलं पिकलेलं तू निवड माझ्या काम करून घ्यायच्या मग लागली गोलची लावून कोण काही सर्व काम ओके झाले. लोणचं आंबे कापून दिले. आता चालू घरी जरा काम आहे बोलवले थोड्या टायमाने येईल मी तयारी करून. आता ऑफिसला पण जाऊन येतो. आता यांचं किती वेळ लागेल माहीत नाही. जेवायला यावं आपण संध्याकाळी राहून मारायचं. त्याला नंतर या आपण काही सर्व का ओके झालं. आणि भाजी राहिली छत्रेकाची. पत्रिकोला गेलो होतो ऑफिसच्या कामासाठी. तिथं टंपर पार्टीला फुल ट्रॉफिक रिटर्न घेऊन आलो. आता उद्या जायला लागेल ना. ऊन पण भरपूर पडतं. आता विशालची वाट बघतो मग जेवायची सुरुवात करू. भूक तरी आम लागली. या आईला नाही चालवता येईल बिचारी. आई भाजीची पार्टी बनली चाक ना तुम्ही पार्टीला सगळी वरण प्यायला बसल्या.
गाईज आमचं प्रमुख पाहुणा विशाल गोड याच्यासाठी जेवायला थांबलो योच तो पलटी झाली बोलतात काही सगळं चेक केलं गेलं डाळ नाही गेली चेक बघू नंतर जेवायला गेल्यावर चला चल पाय भरला तू हाव रे जोरांना मग काय काय बनू जोरेन आरबीर घाल नमस्कार आता बालाला बाय होऊन दे बाई बदे दादा बदे बाबू बदे यो असो किती टाबडे सर्व साफसफाई केली इथून सर्व उचलून साईडला ठेवला तिथे टेबल लावतो आम्ही संध्याकाळचे टेबल लावतो त्यांचं अडचण होतं चकचक करतो त्याला आता वेळ नाही भेटला सगळं म्हणजे मीनीच केला यानं झाली भरपूर धन्यवाद आता बघू आमचं कानोली गाव आहे इथं जेवले ना आता वाढली ना